नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आपल्या यूट्यूब चॅनल एज्युके स्टडीवर। जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्याकरिता खूप महत्त्वाचा आहे। आम्ही या व्हिडिओमध्ये मागील 6 महिन्यामधील जे काही घडामोडी घडल्या आहेत ते अतिमहत्त्वाचे जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात तेच आपण या व्हिडिओमध्ये चालू घडामोडी आपण बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करून घ्या, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला। असोसिएशन ऑफ रिन्युएबल एनर्जी ऑफ स्टेट्स म्हणजेच ARES ने आपला स्थापना दिवस साजरा केला आहे। तो कोणता दिवस साजरा केला आहे मित्रांनो? तर हा 7वा दिवस त्यांनी साजरा केला आहे। पुढचा आहे, आयुष मंत्रालयाने 3 सप्टेंबर 2021 रोजी कोणती मोहीम सुरू केली? तर आयुष मंत्रालयाने 3 सप्टेंबर रोजी कोणती मोहीम सुरू केली आहे मित्रांनो? तर हे आहे आयुष आपके द्वार ही मोहीम सुरू केली आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टीकरण मी देणार नाही मित्रांनो, कारण व्हिडिओ खूप लांब होईल आणि या व्हिडिओमध्ये जेवढे काही प्रश्न कव्हर होतील ते आपण बघणार आहोत। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या भारतीय वंशाच्या पत्रकाराने पुलित्झर पुरस्कार 2021चा जिंकला आहे? ते आहे मित्रांनो, कोण आहे? मेघा राजगोपालन। कोण आहे मित्रांनो? मेघा राजगोपालन। पुढचा करंट अफेअर्सचा आहे, ऑपरेशन ओलिवा कोणत्या प्राण्याचे संरक्षण करण्यासाठी सुरू करण्यात आले आहे? तर हे आहे कासव। कासव या प्राण्यासाठी ओलिवा ऑपरेशन सुरू करण्यात आलेला आहे। 3 सप्टेंबर 2021 रोजी प्लास्टिक करार करणारा पहिला एशियाई देश कोणता? तर तो आहे कोणता मित्रांनो? भारत। भारत देश हा प्लास्टिक करार करणारा पहिला एशियाई देश ठरलेला आहे। CDOTने आपला कोणता स्थापना दिवस साजरा केला आहे? CDOTने आपला स्थापना दिवस कोणता साजरा केला आहे मित्रांनो? ते आहे 38वा दिवस। CDOTने आपला स्थापना दिवस साजरा केलेला आहे। भारताचा क्रिकेट खेळाडू प्रथम श्रेणी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे। त्याचे नाव काय मित्रांनो? तर ते आहे स्टुअर्ट बिन्नी। पॅरालिम्पिकच्या एकाच आवृत्तीत 2 पॅरालिम्पिक पदे जिंकणारी पहिली भारतीय महिला बनलेली आहे। तर ती कोण आहे मित्रांनो? ती आहे अवनी लेखारा। अवनी लेखारा ही पॅरालिम्पिकच्या एकाच आवृत्तीत 2 पॅरालिम्पिक हे पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बनलेली आहे। पुढचा, दीनदयाल पोर्ट ट्रस्टने सुलग दुसऱ्यांदा 2020-21 या वर्षासाठी कोणता सर्वोच्च पुरस्कार मिळवला आहे? तर कोणता सर्वोच्च पुरस्कार आहे? तो आहे राजभाषा कीर्ती पुरस्कार। हे दीनदयाल पोर्ट ट्रस्टने दुसऱ्यांदा मिळवलेले आहे। पॅरालिम्पिक 2020 मध्ये म्हणजे 2021 मध्ये झालेल्या टोकियो पॅरालिम्पिक भारताचा निपुण तिरंदाज हरविंदर सिंगने कोणते पदक जिंकले आहे? तर कोणते पदक जिंकले याने मित्रांनो? याने जिंकले आहे कांस्य पदक। पुढचा प्रश्न आहे, दूरदर्शन अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचे मुंबईत निधन झाले आहे, ते किती वर्षाचे होते? तर ते किती वर्षाचे होते? ते होते 40 वर्षाचे होते। केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी 7 सप्टेंबर 2021 रोजी कोणत्या नावाचे पोर्टल सुरू केले आहे? तर ते आहे मित्रांनो प्राणा। कोणते पोर्टल आहे मित्रांनो? प्राणा। पुढचा प्रश्न आहे, 2021चा रमन मॅग्सेसे पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर 2021चा रमन मॅग्सेसे पुरस्कार कोणाला मिळाला आहे मित्रांनो? तर हे मिळालं आहे, ह्या 3 व्यक्तींना मिळालेले आहे। डॉक्टर फिरदौसी, मोहम्मद अमजद साकिब आणि रॉबर्टो बांतो। कोणाला मिळाला आहे? या 3 व्यक्तींना 2021चा रमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला आहे। पुढचा आहे, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने कोणते उपक्रम सुरू केले आहे? तर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने कोणते उपक्रम सुरू केले आहे? ते आहे निपुण भारत। निपुण भारत हे उपक्रम सुरू केले आहे। इंडिया रेटिंग्सनुसार आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये भारताचा GDP विकास दर किती राहील याचे अनुमान लावलेले आहे मित्रांनो। ते राहील किती? 3.6%। किती राहणार आहे? 3.6% इतका GDP दर राहणार आहे। पुढचा प्रश्न बघूया, या वर्षीचे राष्ट्रीय महिला ऑनलाईन बुद्धिबळ विजेतेपद पटकावलेले आहे, ते कोणी पटकावलेले आहे मित्रांनो? ते आहे वंतिका अग्रवाल। वंतिका अग्रवाल यांनी या वर्षीचे महिला ऑनलाईन बुद्धिबळ विजेतेपद
पटकावलेले आहे. बुद्धिबळ खेळाच्या इतिहासात जगातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर कोण ठरलेला आहे? तर तो कोण आहे? तो आहे अभिमन्यू मिश्रा. हे बुद्धिबळ खेळाच्या इतिहासात जगातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर ठरलेला आहे. भारताचे 24वे मुख्य चुनाव आयुक्त म्हणून निवड कोणाची झालेली आहे? तर ते कोण आहेत? सुशील चंद्रा. सुशील चंद्रा यांचे 24वे मुख्य चुनाव आयुक्त म्हणून नियुक्त झालेले आहेत. पुढच्या करंट अफेअर्सचा प्रश्न आहे, भारतातील 112 जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नीती आयोगाने कोणासोबत भागीदारी केली आहे? तर ती कोणासोबत भागीदारी केली आहे? ते आहे बायजूससोबत. बायजूससोबत 112 जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नीती आयोगाने भागीदारी केलेली आहे. भारताचे 61वे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क STPI केंद्राचे उद्घाटन केले आहे. ते कुठे केले आहे मित्रांनो? ते आहे कोहिमा. 26 वर्षीय बॅडमिंटन खेळाडू चीनच्या ही बिंगजियाओ या पराभव करून 2 ऑलिम्पिक पदे जिंकणारी पहिली भारतीय महिला बनलेली आहे. ती कोण आहे? ती आहे PV सिंधू. पुणे आधारित लस उत्पादक सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया SII चे अध्यक्ष डॉक्टर सायरस पूनावाला यांची कोणत्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे? तर यांची कोणत्या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे? ती आहे प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार. 10 सप्टेंबर 2021 रोजी डिजिटल लोकसंख्या घड्याळाचे उद्घाटन कोणी केले आहे? तर कोणी केली आहे? ते आहे भारती प्रवीण पवार यांनी केली आहे. कोणी केली आहे? भारती प्रवीण पवार यांनी डिजिटल लोकसंख्या घड्याळाचे उद्घाटन केले आहे. स्थलांतरीच्या संरक्षणासाठी 4थी परिषद केव्हा आयोजित केली गेली? ती आहे 10 सप्टेंबर 2021 रोजी ही परिषद आयोजित केली गेली होती. जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी 1 सप्टेंबर 2021 रोजी हेल्प ग्रुप SHG महिलांसाठी ग्रामीण उपक्रम प्रवेग कार्यक्रम सुरू केला आहे. ते कोणता कार्यक्रम आहे? ते आहे 7 कार्यक्रम. कोणता आहे? 7 कार्यक्रम. भारतीय नौदलाने प्रथम स्वदेशी व्यापक नौदल विरोधी ड्रोन प्रणाली NADS च्या पुरवठ्यासाठी कोणाशी करार केला आहे? तर ते कोणाशी करार केला आहे नौदलाने? ते आहे भारत लिमिटेड म्हणजे भेल सोबत. कोणासोबत? भारत लिमिटेड सोबत केलेले आहे. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सबकी योजना सबका विकास लोक योजना अभियान 2021 चे सुरू केले आहे? तर कोणते आहे केंद्रीय मंत्रालय? ते आहे पंचायती राज मंत्रालय यांनी सबकी योजना सबका विकास लोक योजना अभियान सुरू केले आहे. पुढचा प्रश्न आहे, वैद्यकीय शास्त्रातील नोबेल पारितोषिक 2021 कोणी प्राप्त केले आहे? तर वैद्यकीय शास्त्रातील नोबेल पारितोषिक 2021 ची कोणी प्राप्त केलेलं आहे? ते आहेत डेव्हिड जुलियस आणि अर्देम पटाउटियन. कोण आहेत? डेव्हिड जुलियस आणि अर्देम पटाउटियन या 2 व्यक्तींना वैद्यकीय शास्त्रातील नोबेल पारितोषिक 2021 चा प्राप्त झालेला आहे. युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम UNEP च्या मते कशाचे वापर जगातून कमी झालेला आहे? तर कशाचे वापर जगातून कमी झालेला आहे म्हणजे नष्ट झालेला आहे? ते आहेत लीड पेट्रोल. कोणते आहेत? लीड युक्त पेट्रोल. पुढचा आहे, भारतीय लष्करी तुकडी बहुराष्ट्रीय लष्करी 2021 च्या कोणत्या सरावात सहभागी होणार आहे? तर ते कोणता सराव आहे मित्रांनो? ते आहे झापट. कोणता सराव आहे? झापट सराव. इंडियन सेल्युलर असोसिएशनच्या माहितीनुसार भारत आता चीननंतर जगातील कोणत्या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक देश आहे? तर कितवा क्रमांकाचा आहे? 2ऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश बनलेला आहे. भारत बिल पेमेंट सिस्टमने पेयू आणि एअरटेल इन्स्टमेंट बँकचे नेते यांना त्याच्या नवीन CEO म्हणून नियुक्त केले आहे. तर ते कोण आहेत? ते आहेत नुपूर चतुर्वेदी. केंद्र सरकारने PM मुद्रा योजना अंतर्गत आर्थिक वर्ष 2021 ते 22 साठी किती रुपयाचे कर्ज वितरणाचे लक्ष्य ठेवले आहेत? तर ते आहेत 3 ट्रिलियन. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने नुकतेच श्रमशक्ती सर्वेक्षण नियतकालीन प्रकाशित केले आहे. ते आहे 8वे नियतकालीन. कितवे आहे मित्रांनो? ते आहे 8वे नियतकालीन प्रकाशित केलेले आहे. भारत सरकार आणि एशियन डेव्हलपमेंट बँक
ने महाराष्ट्रातील ग्रामीण संपर्क वाढवण्यासाठी किती दशलक्ष डॉलर्सच्या कर्जावर स्वाक्षरी केली आहे? ते आहे 310 दशलक्ष डॉलर्स इतक्या रुपयांवर त्यांनी स्वाक्षरी केली आहे. केंद्र सरकारने 8 सप्टेंबर 2021 रोजी वस्त्र उद्योग क्षेत्रासाठी कोटी रुपयाच्या योगदान संलग्न प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली आहे. ते किती रुपये आहे मित्रांनो? 10,683 कोटी. किती? 10,683 कोटी रुपयावर इतकी रुपयावर मंजुरी दिली आहे. 100% कोविड-19 लसीकरण पूर्ण करणारे हे पहिले भारतीय शहर बनलेले आहे. 100% कोविड-19 लसीकरण पूर्ण करणारे पहिले भारतीय शहर बनलेले आहेत. ते कोणते आहेत? ते आहे भुवनेश्वर शहर. भुवनेश्वर हे शहर 100% कोविड-19 लसीकरण पूर्ण करणारे पहिले भारतीय शहर बनलेले आहे. भारतीय हवामान विभागाने शेतकऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रित केलेल्या लोकांना हवामानाचा अचूक अंदाज देण्यासाठी स्थापन केली आहे. तर ते काय आहे? ॲग्रो ॲटोमॅटिक वेदर स्टेशन. कोणते स्थापन केले आहे मित्रांनो? ॲग्रो ॲटोमॅटिक वेदर स्टेशन हे स्थापन केले आहे. मोदी सरकारची 7 वर्षे हे पुस्तक प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांना कोणी सादर केली आहे? तर यांना कोणी सादर केली आहे 7 वर्षे पूर्ण होऊन बाबत? ते आहे के.जे. अल्फोन्स. कोणी सादर केली आहे मित्रांनो? ते आहेत के.जे. अल्फोन्स यांनी श्री नरेंद्र मोदी यांना सादर केली आहे. स्टॉप टीबी भागीदारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून पदभार कोणी स्वीकारला आहे? तर स्टॉप टीबी भागीदारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून पदभार कोणी स्वीकारला आहे? तर ते आहेत मनसुख मांडविया. कोण आहेत? मनसुख मांडविया यांनी स्टॉप टीबी भागीदारी मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. भारत सरकारने ZSIचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती मंजूर केली आहे? तर कोणाची नियुक्ती मंजूर केली आहे मित्रांनो? डॉक्टर धृती बॅनर्जी. कोणाची आहे? डॉक्टर धृती बॅनर्जी. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने कोणते पोर्टल सुरू केले आहे? तर केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने कोणते पोर्टल सुरू केले आहे? ते आहे अनुपालन माहिती पोर्टल. कोणते पोर्टल आहे ते? अनुपालन माहिती पोर्टल. सरकारने वाहनांचे निर्बाध हस्तांतरण सुलभ करण्यासाठी नवीन वाहनांसाठी नवीन नोंदणी चिन्ह सादर केले आहे. तर ते कोणते निर्णय आहेत? भारत मालिका म्हणजे BHची सीरीज आता भारत सरकारने सादर केली आहे. नवी दिल्ली येथे आर्थिक स्थिरता आणि विकास परिषदच्या 24व्या बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषविले आहे? तर नवी दिल्ली येथे आर्थिक स्थिरता आणि विकास परिषदचे 24व्या बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषविले आहे? तर ते आहेत निर्मला सीतारामन यांनी अध्यक्षपद भूषविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारचे नाव बदलून कोणते नाव देण्याची घोषणा केली आहे? तर ते कोणते नाव आहे? ते आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. स्वच्छ पाण्याबाबत जनजागृती करण्यासाठी लडाखमध्ये कोणती मोहीम सुरू करण्यात आली? तर कोणती मोहीम आहे? ते पाणी महा मोहीम. कोणती मोहीम आहे मित्रांनो? ते पाणी महा मोहीम आहे. 36वा आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवस सलग 10व्या वर्षी साजरा करण्यात आला. ते कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो मित्रांनो? ते आहे 18 सप्टेंबर रोजी 36वा आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवस साजरा करण्यात आला आहे. कायदा आणि न्याय मंत्रालयाने 17 सप्टेंबर 2021 रोजी दारावर न्याय वितरणासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. ती कोणती मोहीम आहे? ते आहे एक पहल ड्राईव्ह. कोणती मोहीम आहे मित्रांनो? ते आहे एक पहल ड्राईव्ह. 2021चा इंद्र संयुक्त लष्करी सराव कोणत्या 2 देशात पार पडला आहे? तर 2021चा इंद्र संयुक्त लष्करी सराव कोणत्या 2 देशात पार पडला आहे? ते आहे भारत आणि रशिया या 2 देशात इंद्र संयुक्त लष्करी सराव पार पडलेला आहे. पुढचा प्रश्न आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर कोणाची निवड झालेली आहे? अनिल सोनी यांची निवड झालेली आहे. RBIच्या आकडेवारीनुसार भारताचा परकीय चलन साठा अब्ज डॉलरने वाढलेला आहे. तर किती अब्ज डॉलरने वाढलेला आहे? तो आहे 9.427 अब्ज डॉलर इतका वाढलेला आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन BROने भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्त कोणते महोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे?
ते आझादी का अमृत महोत्सव हे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन बिहारने 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हा महोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. भारत आणि चिली यांच्यात 7वी परराष्ट्र कार्यालय सल्ला 14 सप्टेंबर 2021 रोजी कुठे आयोजित करण्यात आली आहे? ते कुठे आयोजित करण्यात आली आहे मित्रांनो? ते आहे सॅटियागो. कुठे गेली आहे? सॅटियागोमध्ये आयोजित करण्यात आली होती. टाइम मॅगझिनने 2021च्या 100 प्रभावशाली व्यक्तीमध्ये भारतीय कोणत्या नेत्याचे नाव घेतले आहे? तर ते कोणते नेते आहे? ते आहेत आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेतले आहेत. भालाफेकपटू नीरज चोप्रा यांनी टोकियो ऑलिम्पिक 2020मध्ये पुरुषांच्या भालाफेक फेरीत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. ते किती वर्षाचे आहेत मित्रांनो? ते आहेत 23 वर्षाचे आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडव्या यांच्या मते क्षयरोगाचे किती टक्के रुग्ण भारतातील 15 ते 45 वयोगटातील आहेत? तर किती टक्के आहेत ते मित्रांनो? ते आहेत 65%. हे भारतातील 15 ते 45 वयोगटातील क्षयरोगाचे रुग्ण आहेत. कोणाच्या वाढदिवसानिमित्त 15 सप्टेंबर रोजी अभियंता दिन साजरा केला जातो? तर कोणाच्या वाढदिवसानिमित्त केला जातो? तर ते केला जातो सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या वाढदिवसानिमित्त 15 सप्टेंबर रोजी अभियंता दिन साजरा केला जातो. नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी तेलंगणात कोणता उपक्रम सुरू केला आहे? तर कोणता उपक्रम सुरू केला आहे? ते आहे मेडिसिन फ्रॉम द स्काय. कोणतं केलं आहे मित्रांनो? मेडिसिन फ्रॉम द स्काय. कोणत्या 2 भारतीय यांची लंडनमध्ये होणाऱ्या पहिल्या अर्थसॉट बक्षीस 2021 क्रीडासाठी निवड झाली आहे? तर कोण आहेत ते मित्रांनो? ते आहेत विनिसा आणि विद्युत. या 2 भारतीयांची लंडनमध्ये होणाऱ्या पहिल्या अर्थसॉट बक्षीस 2021च्या साठी निवड करण्यात आलेली आहे. 22 सप्टेंबर रोजी जगभरात संघर्ष करणाऱ्या कर्करोगाच्या रुग्णांना आशा देण्यासाठी कोणता दिवस साजरा केला जातो? तर हा कोणता दिवस आहे? तो आहे जागतिक गुलाब दिवस म्हणून साजरा केला जातो. फ्रेंच ओपन 2021 या पुरुष एकेरीचा विजेता कोण ठरलेला आहे? फ्रेंच ओपन 2021 पुरुष एकेरीचा कोण विजेता ठरलेला आहे? ते आहेत नोवाक जोकोविच. कोण ठरलेला आहे? नोवाक जोकोविच. खेलो इंडिया विंटर गेम्स 2021चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? तर ते कुठे करण्यात आले आहे? ते मित्रांनो गुलमर्ग जम्मू काश्मीर येथे आयोजित करण्यात आले आहे. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी पोर्टल आणि मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे. ते कोणते आहेत? PM दक्ष पोर्टल. कोणते पोर्टल लॉन्च केले आहे? PM दक्ष पोर्टल. हवामान अंदाज सुधारण्यासाठी भारत आणि कोणत्या देशाने मान्सून डेटा विश्लेषण आणि सहकार्यावरील करार स्वाक्षरी केली आहे? कोणत्या देशांनी स्वाक्षरी केली आहे? भारत आणि अमेरिका या 2 देशांनी मान्सून डेटा विश्लेषणासाठी सहकार्यावरील करार केले आहे. खंजर लष्कर सराव भारत व कोणत्या देशादरम्यान पार पडला आहे? खंजर लष्कर सराव भारत आणि कोणत्या देशासोबत पार पडला आहे? ते आहेत किर्गिझस्तान. कोण आहे? किर्गिझस्तान सोबत खंजर लष्कर सराव पार पडलेला आहे. 1 रँक 1 पेन्शन ही योजना कोणासाठी लागू केली आहे? तर 1 रँक 1 पेन्शन ही योजना कोणासाठी लागू केली आहे? जी माजी सैनिकांसाठी लागू करण्यात आलेली आहे. कोणाच्या सहकार्याने अटल इनोव्हेशन मिशनने स्पेस चॅलेंज 2021ला सुरुवात केली आहे? तर कोणाच्या सहकार्याने केली आहे? ते आहे इस्रो आणि CBSE सोबत यांच्या सहकार्याने अटल इनोव्हेशन मिशन स्पेस चॅलेंज 2021ला सुरू करण्यात आलेले आहे. केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री यांच्या मते प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना भारतातील किती गावांमध्ये सुरू केली जाईल? तर हे किती गावांमध्ये सुरू केली जाईल? भारतातील हे आहेत 36,000 गावामध्ये सुरू करण्यात येणार आहे. टाटा इनोव्हेशन फेलोशिप 2020-21 यासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर कोणाची निवड करण्यात आली आहे? उत्तम लाहिरी यांची टाटा इनोव्हेशन फेलोशिप 2020-21 यासाठी निवड करण्यात आली आहे. वज्रप्रहार हा संयुक्त लष्करी सराव भारत व कोणत्या देशासोबत झालेला आहे?
तर कोणत्या देशासोबत झालेला आहे ते आहे अमेरिकासोबत झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ऑगस्ट 2021 रोजी धोरण लॉन्च केले आहे. ते कोणते धोरण लॉन्च केले आहे? ते आहेत राष्ट्रीय वाहन स्क्रॅपेज धोरण. स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2021 रोजी लाल किल्ला येथून मिशन लॉन्च केले आहे. ते कोणते मिशन आहे? ते आहे राष्ट्रीय हायड्रोजन मिशन. कोणते मिशन आहे? राष्ट्रीय हायड्रोजन मिशन हे मिशन लॉन्च केले आहे. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? ते आहेत NK सिंह. हे आहेत 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. 92वा ऑस्कर पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे? तर ते आहे पॅरासाइट या चित्रपटाला 92वा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. स्वच्छता पखवाडा 2021 चे येथे सुरू करण्यात आला. तर कुठे सुरू करण्यात आला हा? तर आहे कोचीन पोर्ट ट्रस्ट येथे स्वच्छता पखवाडा 2021 चे सुरू करण्यात आला आहे. भारतीय रेल्वेने प्रधानमंत्री कौशल विकास योजना PMKVY च्या तत्वाखाली कोणती योजना सुरू केली आहे? तर ती आहे रेल कौशल विकास योजना. कोणती योजना सुरू केली आहे? रेल विकास योजना. जागतिक बाल कामगार विरोधी दिवस दरवर्षी रोजी पाळला जातो. कोणत्या दिवशी पाळला जातो? तो आहे 12 जून या रोजी जागतिक बाल कामगार दिवस विरोधी दिवस पाळला जातो. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने शहरी भागात 50 वर्षापेक्षा जास्त जुन्या वृक्षांना काय संवर्धनाची योजना पूर्ण केली आहे? ते आहे हॅटरेज ट्री म्हणजे हॅटरेज वृक्ष. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर कोणाची नियुक्ती झाली आहे? ते आहेत लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कनिटकर. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2021 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर कोणत्या क्रमांकावर आहे? 139व्या क्रमांकावर वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्समध्ये भारत या क्रमांकावर आहे. अन्नाचे नुकसान आणि कचरा कमी करण्याबाबत आंतरराष्ट्रीय जागरूकता दिन रोजी साजरा केला जातो. तर कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ते आहे 29 सप्टेंबर या दिवशी अन्न नुकसान आणि कचरा कमी करण्याबाबत आंतरराष्ट्रीय जागरूकता दिन साजरा केला जातो. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी 27 सप्टेंबर 2021 रोजी कोणते पोर्टल लॉन्च केले आहे? ते आहे ईज ऑफ लॉजिस्टिक्स पोर्टल. कोणते? ईज ऑफ लॉजिस्टिक्स पोर्टल. ॲमेझॉन कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? एंटी जेसी यांची नियुक्ती ॲमेझॉन कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ग्लोबल आयुर्वेद महोत्सव 2021 चे उद्घाटन नुकतेच कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? ते आहेत व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते ग्लोबल आयुर्वेद महोत्सव 2021 चे उद्घाटन केले आहे. अच्छी आदत मोहीम कोणत्या देशाच्या सहकार्याने सुरू केली आहे? तर कोणत्या देशाच्या सहकार्याने सुरू केली आहे? ती आहे जापान या देशाच्या सहकार्याने अच्छी आदत मोहीम सुरू करण्यात आली आहे. ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात येत आहे? तर ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर हे कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात येत आहे? ते आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात येत आहे. इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ते इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार कोणाला जाहीर झाले आहे? ते आहे विश्वजित चॅटर्जी यांना इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द पुरस्कार जाहीर झाले आहे. 2021चा 66वा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर ते आहेत तापसी पन्नू हिला 2021चा 66वा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्राचे नवीन लोकायुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर महाराष्ट्राचे नवीन लोकायुक्त कोण आहेत? ते आहेत VM कानडे. हे महाराष्ट्राचे नवीन लोकायुक्त म्हणून निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा उपाध्यक्षपदी कोण आहेत? तर कोण आहेत? या ठिकाणी नरहरी झिरवाळ. कोण आहेत? नरहरी झिरवाळ महाराष्ट्राच्या विधानसभा उपाध्यक्षपदी आहेत. रस्त्यावर विक्रेते आणि डिजिटल अनबोर्डिंगसाठी प्रशिक्षणासाठी एक अनोखी मोहीम लॉन्च केली आहे. ती कोणती मोहीम आहे? ती आहे मै भी डिजिटल 3.0. किती आहे? मै भी डिजिटल 3.0 ही मोहीम लॉन्च केली आहे. आर्थिक थिंक टँकच्या संचालक पूनम
गुप्ता यांच्या मते 2021-22च्या या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था किती टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे? ती आहे 10% वाढण्याची अपेक्षा आहे. किती टक्क्यांनी? 10%. एशिया ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला घोषित करण्यात आला आहे? एशिया ऑफ द इयर पुरस्कार हा कोणाला घोषित करण्यात आला आहे? आदर पूनावाला. कोणाला घोषित करण्यात आला आहे? आदर पूनावालाला. आशा भोसले यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे? तर आत्ता कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे यांना? तो आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार आशा भोसले यांना जाहीर झालेला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी OPD पोर्टल सुरू केले आहे. ते कोणते पोर्टल आहे? ते आहे आरोग्य सहाय्य आणि दूरध्वनी पोर्टल सुरू केले आहे. आंतरराष्ट्रीय चहा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. तो केव्हा साजरा केला जातो? तो 21 मे रोजी साजरा केला जातो. सिंगापूर भारत सागरी द्विपक्षीय व्यायामाची 28वी आवृत्ती 2 ते 4 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित केली गेली. ती कुठे आयोजित केली गेली? ते आहे कोणता आहे? तो आहे सिम्बेक्स. कोणता आहे? सिम्बेक्स. सर्व शिक्षा अभियानाचे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण असतील? तर सर्व शिक्षा अभियानाचे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण असतील? ते असतील लवलीना बॉर्गहेन. कोण आहेत? लवलीना बॉर्गहेन. नेल्सन मंडेला जागतिक मानवता पुरस्कार 2021 कोणाला देण्यात आलेला आहे? तर नॅशनल मंडेला जागतिक मानवता पुरस्कार 2021चा कोणाला देण्यात आला आहे? ते आहे रुमाना सेहगल. कोणाला दिला आहे? रुमाना सेहगलला नॅशनल मंडेला जागतिक मानवता पुरस्कार देण्यात आलेला आहे. वॅक्सिनेट इंडिया प्रोग्राम कोणी सुरू केले? वॅक्सिनेट इंडिया प्रोग्राम सुरू कोणी केले? ते आहेत व्यंकय्या नायडू यांनी वॅक्सिनेट इंडिया प्रोग्राम सुरू केले आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून राष्ट्रपती रामनाथ कोविंद कोणाची नियुक्ती केली आहे? तर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? प्रणय वर्मा यांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नियुक्ती केली आहे. लेहला पॅनगॉंग तलावाशी जोडणाऱ्या रस्त्याचे उद्घाटन 31 ऑगस्ट 2021 रोजी यांनी केली. तर कोणी उद्घाटन केले याचे? जॅगमा तेसरी नॅगमाल. कोणी केले आहे? जॅगमा तेसरी नॅगमाल यांनी केलेली आहे. अभिनेता सोनू सूद याला नुकतेच कोणत्या राज्याने लसीकरणाचा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे? तर ते कोणतं राज्य आहे? ते आहे पंजाब राज्य. यांनी सोनू सूद याला लसीकरणाचा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्त केला आहे. भारतात जनऔषधी दिवस कधी साजरा केला जातो? भारतात जनऔषधी दिवस कधी साजरा केला जातो? ते केला जातो 7 मार्च या दिवशी साजरा केला जातो. नुकतीच देशातील सर्वात तरुण महिला पायलट झाली आहे. तर ती कोण आहे? तर ती आहे आयशा अजीज. आयशा अजीज ही देशातील सर्वात तरुण महिला पायलट झालेली आहे. 2021चा अशोक चक्र कोणाला प्रदान करण्यात आले आहे? तर 2021चा अशोक चक्र कोणाला प्रदान करण्यात आले आहे? ते आहेत बाबूराम यांना अशोक चक्र 2021चा प्रदान करण्यात आलेला आहे. स्वर्ण जयंती नारी सबल योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? स्वर्ण जयंती नारी सबल योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? ती आहे हिमाचल प्रदेश राज्याने स्वर्ण जयंती नारी सबल योजना सुरू केली आहे. 2021चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणी जिंकला? तर 2021चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणी जिंकला आहे? तो आहे डेव्हिड डिओप यांनी 2021चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकलेला आहे. इटली देशाने भारतातील कोणत्या राज्यात पहिले मेगा फूड पार्क स्थापन करण्याची घोषणा केली आहे? तर कोणतं राज्य आहे? ते आहे गुजरात राज्य. या ठिकाणी पहिले मेगा फूड पार्क स्थापन करण्याची घोषणा केली आहे. 47व्या G7 शिखर संमेलन 2021चे अध्यक्ष देश कोणते होते? 47वे G7 शिखर संमेलन 2021चे अध्यक्ष देश कोण होते? ते होते इंग्लंड देश हे अध्यक्ष देश होते. 26वी हवामान बदल परिषद मध्ये कोणत्या देशात नियोजित आहे? तर 26वी हवामानबद्दल परिषद कोणत्या देशात नियोजित करण्यात आली आहे? ती आहे ब्रिटन या देशात 26वी हवामानाबद्दल परिषद 2021ची नियोजित आहे. 2021चा बाफ्टा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला देण्यात आलेला आहे? 2021चा बाफ्टा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला देण्यात आलेला आहे? नो मॅन लँड या चित्रपटाला 2021चा बाफ्टा पुरस्कार देण्यात आलेला आहे. भारताचा 53वा ग्रँडमास्टर कोण ठरलेला आहे?
तर तो आहे कोण? निहाल सरीन हा भारताचा 53वा ग्रँडमास्टर ठरलेला आहे. जागतिक एड्स लस दिवस किंवा HIV लस जागृती दिन रोजी जगभरात साजरा केला जातो. तर कोणत्या दिवशी? 18 मे रोजी जागतिक एड्स लस दिन किंवा HIV लस जागृती दिन जगभरात साजरा केला जातो. कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी फसल विमा योजनेसाठी अभियान सुरू केले आहे. तर कोणते अभियान आहे? ते आहे पीक विमा जागरूकता अभियान सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत? तर सध्या महाराष्ट्राचे राज्याचे गृहमंत्री कोण आहेत? ते आहेत दिलीप वळसे पाटील हे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत. 2021ची पॅरा ऑलिम्पिक थीम कर दे कमाल तू कोणी लिहिली आहे? तर 2021ची पॅरा ऑलिम्पिक थीम कर दे कमाल तू ही कोणी लिहिली आहे? ते आहे संदीप सिंग यांनी कर दे कमाल तू हे थीम लिहिली आहे. ग्लोबल यूथ डेव्हलपमेंट इंडेक्स 2020 मध्ये 181 देशामध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे? तर भारताचं कोणतं स्थान आहे? 122वा स्थान आहे. महाराष्ट्र सरकारने माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी नवीन पुरस्कार जाहीर केला आहे. तर ते कोणते पुरस्कार आहे? राजीव गांधी पुरस्कार हे महाराष्ट्र सरकारने जाहीर केला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ कसा बनलेला आहे तर आम्हाला कमेंट करा आणि जर या व्हिडिओमध्ये काही चुका असतील त्यासुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये अशा चुका होणार नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.